आता मागतो मी आता तुझे ठाई माझी भक्ती तुझे ठाई माझी भक्ती विरुढावी गणपती तुझे ठाई ज्याची प्रीती त्याची घडावी संगती संगती त्याची घडावी संगती मज द्यावे एकदंता तुझ मागतो मी आता. धन्यवाद. खूप छान. हा. श्री गणेशाच्या स्मरणानं आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आज खरं तर एक अमोघ असं एक व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे, ते म्हणजे पंडित विजयकुमार जकातदार. त्यांच्याबद्दल काय सांगावं? आणि मला खूप मनापासून आनंद होतो आहे की मी आज माझ्या झूमच्या मीटिंगला मी सरांना या ठिकाणी विनंती केली आणि सरांनी मला ताबडतोब हो म्हणून सांगितलं. आणि खरं तर मध्यंतरी काही काळासाठी माझं झूमवरील काही कार्यक्रम बंद झाले होते. इतर आपल्या ज्या कार्यबाहुल्यांमुळे हे कार्यक्रम बंद झाले होते, तर पुन्हा मला ते सुरू करावेसे वाटले आणि त्याची सुरुवात मी पंडित विजय जकातदार सरांपासून केली आणि खूप मनापासून सरांचं मी या ठिकाणी स्वागत करत आहे. सरांच्या बरोबर त्यांची कन्या पल्लवीताई चव्हाण या सुद्धा आलेल्या आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करत आहे. त्यांच्याच बरोबर या ठिकाणी आमचे आदिशक्ती गुरुकुलचे मार्गदर्शिका सुधाताई सुळे, चंद्रकलाताई कहाणे आणि इतर आमचे सर्व विद्यार्थी आणि अशा अनेक व्यक्ती या ठिकाणी आलेल्या आहेत. तुमचं सर्वांचं आदिशक्ती गुरुकुलमध्ये मनापासून स्वागत आहे. या ठिकाणी मला सरांचा परिचय करून द्यायला मला खूप आवडेल आणि मी या ठिकाणी परिचय करून देते आहे सरांचा. खरं तर सरांनी हा जो परिचय मला पाठवला तो अल्प परिचय म्हणून सांगितला, परंतु मी जे वाचते 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 आणि असं वाटलं की हा जर अल्प परिचय असेल तर पूर्ण परिचय केवढा असेल. आणि खरंच ही एक अशी व्यक्ती, माझ्यासारख्या व्यक्तीच्या सहवासात सर आहेत. सरांचे आशीर्वाद, सरांचे समुपदेशन हे आम्हाला मिळतं आणि याचं मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. सरांचा परिचय असा आहे की सर सिव्हिल इंजिनियर होते आणि रिझर्व्ह बँकेतून त्यांनी असिस्टंट मॅनेजर टेक्निकल या पदावरून ते निवृत्त झाले. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्राचा वारसा त्यांनी आपले वडील कैलासवासी पंडित श्रीकृष्ण जकातदार यांच्याकडून घेतला. 30 वर्षाहून अधिक काळ आपल्या वडिलांच्या बरोबर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी त्यांनी ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार केला. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्राचा ओनामा, कळावे सुखी असावे, मेष ते मीन लग्न, ज्योतिर्विज्ञान संशोधन संस्था खंड 1, विवाह संतती विचार खंड 2, विद्या व्यवसाय परदेश गमन खंड 3, आरोग्य व काल निर्णय या ग्रंथांचे लेखन आणि संपादन सरांनी केलेले आहे. त्याचप्रमाणे ज्योतिष विषयक मासिकातून सातत्यानं त्यांनी भरपूर लेखन केलेलं आहे. विविध ज्योतिष संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांचा गौरव नेहमीच केला जातो. प्रत्येक संमेलन सरांशिवाय पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे सरांनी तर्कशास्त्रावर आधारित स्वयंविकसित पॉइंट सिस्टीमचे ते जनक आहेत. त्याचप्रमाणे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीवर विशेष संशोधन त्यांनी केलेलं आहे. अतिशय उत्तम ज्योतिष समुपदेशक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. फलज्योतिष ज्ञानपीठ संशोधन संस्थेचे ते संस्थापक आहेत. विविध प्रकारच्या ज्योतिषशास्त्राच्या पोस्टल कोर्सच्या माध्यमातून त्यांचे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. दरवर्षी जवळजवळ 850 हून अधिक विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. तसेच उच्च पदवी
परीक्षांसाठी विविध संस्था व ज्ञानपीठातर्फे सुमारे दरवर्षी 100हून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणजेच गाईड म्हणून ते कार्यरत आहेत. सरांच्या बद्दल किती सांगावं तितकं कमीच आहे. म्हणजे खरंच मी सुद्धा सरांकडे नेहमी जात असते आणि ते आता आमचे फॅमिली फ्रेंड झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा या व्यक्तीला की खरोखर पंडित ही पदवी त्यांना संपूर्णपणे अगदी लागू पडते. अशी पंडित व्यक्ती जर का आमच्या सहवासात असेल तर त्यांचं खरंच मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते. आणि सर फलज्योतिष अभ्यास मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि या माध्यमातून ते त्यांचं ज्योतिष विषयक कार्य खूप चांगल्या पद्धतीनं चालतं. परंतु सरांचा एक व्ह्यू आहे की कुठल्याही गोष्टीला समजा म्हणजे सर सांगतीलच त्यामध्ये, परंतु समुपदेशनाची आवश्यकता आहे. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीला समुपदेशन चांगलं केलं तर त्या व्यक्तीचं आयुष्य चांगलं घडतं आणि हे सांगण्याचा सरांचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच सरांना आज या ठिकाणी आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे. सरांचे खूप स्वागत आणि सरांची मुलगी पल्लवीताई हिचे सुद्धा मनापासून स्वागत. सर आपणास मी या ठिकाणी विनंती करते आहे की आपण आजच्या विषयावर बोलायला सुरुवात करू. आजचा जो विषय आहे तो म्हणजे ज्योतिषशास्त्रात समुपदेशनाची आवश्यकता काय. तर आम्ही अगदी आतुर आहोत तुमच्या या विषयावर आम्ही ऐकायला. आपण सुरू करूया सर. चल, धन्यवाद. आता आदिशक्ती गुरुकुल ज्योतिष संशोधन केंद्र सासवड तर्फे आज मला जी विषय मांडण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी कृतज्ञता व्यक्त करतो. मुख्य म्हणजे चारुशीलताईंबरोबर त्यांचे पती श्रीकांत कांबळे हे पण या ठिकाणी उपस्थित असतील असे मला वाटतं. उपस्थित नसते तरी त्यांचा पाठिंबा हा मला माहिती आहे कशा पद्धतीने आहे चारुशीलताईंच्या मागे, आणि त्यामुळेच आपण हे आज कार्यक्रम करू शकतो. त्यामुळे त्यांचीही मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि त्यांनी मला सांगितलं आता की पंडित ही पदवी सार्थ आहे. खरं सांगू का, संस्कृतमध्ये एक शब्द आहे, समानशीले व्यसनेषु सख्यम. ज्यांचं कुलशील समान आहे असेच लोक एकत्र येतात. तेव्हा आज इथं जमलेले सर्व पंडित आहेत असं मी मानतो आणि माझं व्याख्यानाला सुरुवात करतो, विषयाला सुरुवात करतो. ज्योतिषशास्त्रात समुपदेशनाची आवश्यकता. मुळात ज्योतिष हे शास्त्र असं सांगितलेलं आहे. शास्त्र म्हणजे काय? जेव्हा आपण शास्त्र शब्दाची व्याख्या करतो तेव्हा काय आहे शास्त्र? सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ नॉलेज. अनुभवातून नियमाकडे, प्रयोगातून थिअरीकडे, थिअरीतून ऍप्लिकेशनकडे आणि ऍप्लिकेशनतून पुन्हा अनुभवाकडे. आमच्या ऋषीमुनींनी काय केलं? ऋषीमुनींनी आकाशाचं निरीक्षण केलं. अनेक वर्ष निरीक्षण केल्यानंतर निर्मिती का झाली? तर ती पोटाकडूनच होते. माणसाला खाणं पिणं महत्वाचं आहे आणि शेती महत्वाची आहे. मग पाऊस कधी पडतो याचं निरीक्षण केलं गेलं. मग सांगण्यात आलं की अनेक वर्ष निरीक्षण, मृग नक्षत्र आले की पाऊस पडतो, हे निरीक्षण आहे. मग त्याचं अनुमान तयार केलं, त्याचा तर्क केला गेला. तर्कानंतर मग नियम बसवला की असं नक्षत्र आलं की असं पाऊस पडेल, अशी स्थिती आली की असं पाऊस पडेल. हे नियम तयार झाले आणि नियमांचं पुन्हा पुनर्विलोकन केलं, पुन्हा तपासले. नियम तपासणं हे महत्वाचं आहे आणि नियम तपासल्यानंतर त्याचं परिवर्तन करणं. आज अशी गंमत आहे की आपण जे जुने नियम वापरतो त्या जुन्या नियमांचं पुनर्विलोकन करण्याची आवश्यकता आहे. एक काळ, विशेष काळ, संतती 7-8 संतती होती. पूर्वी 10व्या वर्षी लग्न होत होतं. मग आम्हाला हे पुनर्विलोकन करताना याचं परिवर्तन आणलं पाहिजे. आम्हाला देश काल परिस्थितीनुसार परिवर्तन आणणं हेही ज्योतिषशास्त्राची आवश्यकता आहे. आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा करत असतो तेव्हा ज्योतिष हे शास्त्र ठरतं. मग ज्योतिष हे शास्त्र आहे असं जेव्हा झालं तेव्हा त्याच्यात नियमांचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा या निरीक्षणातून व त्याच्या परिणामातून आपण आपली बुद्धी वापरतो. आणि बुद्धी जेव्हा बुद्धीत रूपांतर होतं तेव्हा ज्योतिषशास्त्राला ज्योतिर्विद्या असं नामाभिधान मिळतं. आता ज्योतिर्विद्या असं नामाभिधान मिळाल्यानंतर मग ज्योतिषशास्त्र आणि ज्योतिर्विद्या या दोघांचे जेव्हा आपण अधिक करतो तेव्हा त्याच्यातून आपल्याला ते लोकांच्या पुढे कसं मांडायचंय ही कला आहे, कौशल्य आहे. कला कौशल्य हा भाग महत्वाचा आहे. एखादी गोष्ट एखाद्या जातकाला कशी समजून सांगावी हा भाग महत्वाचा आहे. म्हणून ज्योतिर्विद्या ही कशी आहे तर ज्योतिषशास्त्र अधिक ज्योतिर्विद्या अधिक कला बरोबर समुपदेशन अशी व्याख्या समुपदेशन करता येते.
समुपदेशाची व्याख्या पल्लवी समुच्या व्याख्याचं मांडायचं आहे. ज्योतिषशास्त्र अधिक ज्योतिर्विद्या अधिक कौशल्य तथा कला म्हणजे समुपदेशन आहे. समुपदेशासाठी आम्हाला या तिन्ही गोष्टींची आवश्यकता असते. आम्हाला शास्त्र समजलं पाहिजे, आम्हाला त्याची विद्येचा अंदाज आला पाहिजे आणि आमच्याकडे कला पाहिजे. तेव्हा आपण समजून सांगू शकतो. थोडक्यात कसं आहे की कसं बोलायचं, काय बोलायचं आणि कधी बोलायचं. कसं बोलायचं ही कला आहे, काय बोलायचं हा संस्कार आहे आणि कधी बोलायचं हे शहाणपण आहे. सध्याचा काळ एखादा संयमाचा आहे. कसा संयम आहे, काय बाळगायचं आहे हे कलेच्या माध्यमातून सांगता येतं. सध्याचा काळ संयमाचा आहे. दिशा देताना सत्य सांगायचंय पण न घाबरता सत्य सांगायचं आहे. आजकाल प्रत्येक ठिकाणी काय होतंय, कुंडली पाहिली काय बोलायचं याच्यावरती मला मुद्दाम सांगावं लागतं. कुंडली पाहिली सप्तमात कुठली हर्षण नेपच्यून, अरे बापरे नाही आहे, अरे वा म्हणता आलं पाहिजे. आम्हाला एखादी गोष्ट अगोदर कळली तर अरे वा म्हणता आलं पाहिजे. तुम्ही जेव्हा अरे वा म्हणता तेव्हा तुम्ही जातकाला सावध करता. काय बोलायचंय तर ते सावध करण्यासाठी बोलायचंय, सत्य सांगायचंय न घाबरवता. कधी बोलायचंय, केव्हा बोलायचंय. मानसिक दडपण करून जातक आलेला असतो. त्या मानसिक दडपणाचे विचार आम्हाला कळला पाहिजे. आम्हाला त्याची सहवेदना कळली पाहिजे. नुसती सहानुभूती नको, एम्पथी पाहिजे, सहवेदना पाहिजे. सहवेदनेच्या बाबतीत त्याच्या स्वभावाची दिशा बघून जबाबदारीने बोलता येतं. तो कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे. तुमच्याकडे ज्योतिषशास्त्र आलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे त्याची राशी कुठली आहे, त्याचा स्वभाव कसा आहे. त्या स्वभावातनं कधी बोलायचं ही गोष्ट तुम्हाला चांगली करता आली पाहिजे आणि हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण जातक आपल्याकडे सुख कसं मिळेल याच्यासाठीच आलेला असतो. तो दुःखासाठी येत नाही. दुःख कोणी मागितलं? दुःख फक्त एकट्या जगामध्ये मला असं वाटतं की एकट्या कुंतीने दुःख मागितलं. फक्त तिने सांगितलं मला परमेश्वरची आठवण राहावी म्हणून मला दुःख द्या. त्या दुःखातच परमेश्वरची आठवण राहते. तिचा विचार वेगळा होता. पण आपण सर्वसामान्य जातक आहोत. आपण सुख कसं मिळवायचं या अपेक्षेनेच येत असतो जातक आपल्याकडे. मग हे सुख किती प्रकारचं आहे? हे सुख मानसिक आहे, मेंटल आहे, शारीरिक आहे, ऐहिक आहे आणि आध्यात्मिक आहे. मग आध्यात्मिक सुख कुठलं आहे हो? आध्यात्मिक सुख असं आहे की हा आम्हाला चेहरा मिळाला, हे आम्हाला देह मिळाला, आम्हाला काही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स मिळाले, मॅन्युफॅक्चरिंग काही प्रॉफिट्स मिळाले. हे सगळं जे आहे हे आमचं स्वीकार आहे. आम्हाला हे स्वीकार करता आलं पाहिजे. आम्हाला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून समुपदेशन करताना जातकाला काय स्वीकारायचंय हे सांगता आलं पाहिजे. त्याचा स्वीकार हा फार महत्वाचा आहे. एकदा का त्यांनी स्वीकारला, आपण चेहरा स्वीकारतो तसा चेहरा स्वीकारणं महत्वाचं आहे. त्याच्या ठिकाणी त्याला या ठिकाणी त्याला काउन्सिलिंग करता येतं, संशोधन करता येतं. ऐहिक सुख हे मटेरियल सुख आहे. गाडी घोडा बंगला पाहिजे आहे, हे रिलेटिव्ह आहे, सापेक्ष आहे. मग सापेक्ष आहे म्हणजे काय? एखादा 10 बाय 10च्या खोलीत सुखी असेल, एखादा 15 खोलीत पण सुखी नसेल. हे समाधानाने प्रश्न सोडवायचा आहे. मुकेश आणि अनिल आहेत, पण दोघांची परिस्थिती भिन्न आहे. आम्हाला ऐहिक सुखाचा समज, शारीरिक सुख, फिजिकल रिलेशनशिप. आता तर हल्ली मुलींचं लग्न 30व्या वर्षी होतं. 45ला मेनोपॉज येत असतो. पूर्वीच्या काळी 15व्या वर्षापासून शारीरिक सुख मिळायला चालू होत होतं. 10व्या वर्षी लग्न व्हायचं, 15ला प्युबर्टी येते, 30 वर्ष सेक्शुअल सुख. आता तुम्हाला 10-15 वर्ष जमतेम 30-35ला लग्न होत आहेत, 10-15 वर्ष सेक्शुअल सुख मिळत आहे. मग त्या ठिकाणी त्यांना क्वांटिटी आणि क्वालिटीचं महत्व सांगायचं आहे. क्वालिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन क्वांटिटी. आम्हाला इथं स्वानंद कसा घ्यायचा ते शिकवायचं आहे. आम्हाला स्वानंदाचं सुख शिकवलं पाहिजे. आणि सर्वात गोष्ट महत्वाची म्हणजे मानसिक सुख. आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आम्हाला मानसिक सुखाची गरज आहे. मग मेंटल सुख जे आहे, हे मानसिक सुख जर शेवटपर्यंत पाहिजे असेल तर हे चेरी ऑन द टॉप आहे. मग हे चेरी ऑन द टॉप आहे हे सुख, तर या सुखासाठी आपल्याला समुपदेशाची गरज आहे. कारण मानसिक सुख जे आहे ते त्याला कसं मिळालेलं आहे ही गोष्ट महत्वाची आहे. आणि याच्यातनं त्याला आपल्याला करता येतं. मानसिक सुखाचे आपल्याला 4 प्रकार मिळतात. एक DNA मधनं आपल्याला मानसिक सुख मिळतं, नर्चरिंग मधनं मानसिक सुख मिळतं, किंवा सोल जीवात्मा येताना लस्ट, डिझायर, गुड वर्क, बॅड वर्क आणि ऋण घेऊन येतो, त्यातनं मिळतं. आणि या तिघांचा एक्सपिरियन्स सबकॉन्शियसला जाऊन बसतो आणि सबकॉन्शियस मध्ये एखादा स्वभाव तयार होतो. मग या स्वभावाची अंदाज घेऊन त्याला याच्यावरती समुपदेशन करून त्याचं मानसिक सुखातनं त्याला जर आपण बाहेर काढला, त्याला जर तयार केला तर ते निश्चितच चांगल्या प्रश्न होतो. थोडक्यात काय माहितीये का, की जातकाच्या मनावर जर आपण संस्कार केला
मानसिकतेवर संस्कार केला तर भविष्यात पुष्कळ वेळा काय असतं, प्रत्येक वेळी मनाप्रमाणे घडणार आहे का असं नसतं. आपल्याकडे गोचर जे आहे, दशा जे आहेत, ज्योतिषशास्त्रात आहेत, त्याच्यातनं तुम्हाला एक रोडमॅप मिळाले असतो. मग जे घडणार आहे ते घडणार आहे, ते घडणार आहे, ते प्रारब्ध आहे, ते समजून सांगणं ही भूमिका महत्वाची आहे. मग भविष्यात जर चुकीचं घडणार असेल, एखादा मनाप्रमाणे घडणार नसेल, तर त्या ठिकाणी त्यांनी निराश होता कामा नये, ही भाग महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, एखादी गोष्ट चांगली घडणार असेल, भरपूर चांगला उत्तम प्रोग्रेस होणार असेल, तर त्यांनी होरळून जाता कामा नये. ज्योतिषांचं काम काय आहे? ज्योतिषांचं काम असं आहे की माणसाला सक्षम तर बनवायचंय, पण त्याला स्थितप्रज्ञ पण बनवायचं आहे. आम्हाला स्थितप्रज्ञ केलं पाहिजे माणसाला. त्यांनी होरळून जाताना निराशही होता कामा नये. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. मध्यंतरी मला एक न्यूयॉर्कवरनं फोन आला होता, श्रद्धा नावाच्या मुलीचा. ती म्हणाली, काका सध्या माझं सगळं करिअर गोंधळ चालू आहे, संततीत प्रॉब्लेम आहे, नवऱ्यात प्रॉब्लेम आहे, संसारात प्रॉब्लेम, सगळं प्रॉब्लेम चालू आहे, असं वाटतं अमेरिका सोडून यावी. अशा वेळी तिला स्थितप्रज्ञ कसं बनवायचं? आम्हाला कुठलीही समुपदेशाच्या माध्यमातून, मानसिकतेच्या माध्यमातून ही गोष्ट समजावता येते. मी तिला फक्त एकच दाखला दिला. मी त्यांना म्हटलं की दरवर्षी उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा असे 3 ऋतू येतात. हे 3 ऋतू जर सारखे आले, व्यवस्थित आले, तर आपल्याला वर्ष चांगलं जातं. आता ती अमेरिकेत होती म्हणून तिला म्हटलं की काही वेळेस हिवाळा कडक येतो, बाहेर -डिग्री टेम्परेचर येतं, आणि -डिग्री टेम्परेचर येतं, स्नोफॉल व्हायला लागतो, बर्फ पडायला लागतं. अशा वेळेस तुम्ही बर्फ वितळवायला जाता का घरात हीटर लावता? मुलगी हुशार होती. मुलगी म्हणाली की काका, मी माझ्यात काय बदल करू ते सांगा. समोर केवढा फरक आहे. तिने फोन बंद होताना मला फक्त एक प्रश्न मस्त विचारला. ती म्हणाली, काका बर्फ कधी वितळायला लागणार आहे? त्याच्यासाठी ज्योतिषशास्त्राकडे गोचर आहे. मी म्हटलं 3 महिन्यांनी बर्फ वितळायला लागेल. तर ती म्हणाली 3 महिने मी आय विल फेस द सिच्युएशन, नो प्रॉब्लेम. दिस इज व्हॉट रिक्वायर्ड इन ॲस्ट्रोलॉजी. आम्हाला समोरच्या माणसाला मानसिक दृष्ट्या वरती आणणं, त्याला तयार करणं, ही भूमिका महत्वाची आहे. आणि हे जेव्हा आपण तयार करू शकतो, तेव्हा खऱ्या अर्थाने ज्योतिष समाजात रुजू लागतं. वास्तविक ज्योतिषशास्त्र हे 4 स्तंभावर आधारित आहे. ज्योतिषशास्त्र 4 स्तंभ कुठले तो? ते एक मार्गदर्शक आहे, गायडन्स, प्रतिबंधक आहे, प्रिव्हेंटिव्ह, समुपदेशक आहे, काउन्सिलिंग, आणि निवारक आहे, रेमेडियल. अशा 4 स्तंभांच्या माध्यमातून आपल्याला ज्योतिषशास्त्र वापरता येतो. मार्गदर्शक म्हणजे काय हो? तर नियम आहेत, सूचना आहेत, मोटिवेशन आहे, दिशानिर्देश आहेत. हे मार्गदर्शक झालं. प्रगतीची दिशा दाखवतं, या गोष्टी आहेत. प्रतिबंधक म्हणजे काय? सावधगिरीचे उपाय आहेत, मर्यादा आहेत, धोक्याची सूचना आपण देणार आहोत. आणि काय थोडक्यात कसं आहे माहितीये का, की मार्गदर्शक म्हणजे काय, तर योग्य दिशा दाखवतं. आणि प्रतिबंधक काय करतं, तर काय करू नये हे सांगतं. आम्हाला दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. योग्य दिशाही दाखवली पाहिजे आणि काय करू नये हेही सांगता आलं पाहिजे. आणि प्रतिबंधक प्रिव्हेंटिव्ह शास्त्रात घेऊन, समुपदेश म्हणजे काय? समोरच्या व्यक्तीला समजून घेऊन संवादातून भावनिक आणि मानसिक सकारात्मक आधार द्यायचा. भावनिक आणि मानसिक दोन्ही सकारात्मक आधार द्यायचा आहे त्याला. हा सकारात्मक आधार त्याला वरती उंचवतो, तो तयार होतो समोरच्या गोष्टीला द्यायला. आणि निवारक म्हणजे काय? थेरपेटिक आहे, रेमेडियल. रेमेडियल म्हणजे काय? उपचारात्मक आहे. मग उपचार सध्या चालूच आहेत, पण उपायाचार्य वाढत चाललेत की भाग वेगळा. पण आपल्याला उपचार पण निवारक याच्यामध्ये रेमेडियल आहे. पण याच्यामध्ये उपचार कसे पाहिजेत? तर काही उपचार जे असतात ते समस्या उद्भवल्यानंतर देता येतात, काही समस्या उद्भवण्याच्या आधी देता येतात. डॉक्टरकडे कसं असतं? प्रिव्हेंटिव्हच असतं ना. काही वेळा प्रिव्हेंटिव्ह रेमेडी दिले असतात, काही वेळा याच्यानंतर उपचार. तसं निवारक आणि रेमेडियल या पद्धतीने आपण शास्त्र वापरतो. ज्योतिषशास्त्राचं गृहीतक जे आहे ते पुनर्जन्म आणि पूर्वजन्म आहे. याज्ञवल्क्य असं म्हणतात की मानवी प्रयत्नाच्या अभावी दैव यशस्वी होऊ शकत नाही, आणि दैव हे देखील पूर्वजन्मातील फलोन्मुख झालेलं मानवी प्रयत्नच असतात. मग ज्योतिषशास्त्र आपल्याला दैनंदिन जीवनात कसं उपयोगी पडणार आहे, यासाठी आपण आपला आजचा संवाद आहे. विश्वास आहे नाही आहे हा प्रश्न नाहीच आहे ज्योतिषावरती. ज्योतिषाचा विश्वासाचा प्रश्नापेक्षा आहे ज्योतिषशास्त्राचा मला उपयोग काय होऊ शकतो, मला समाजात मी कशा पद्धतीने जगू शकतो, मी जे आणलेलं आहे ते मला कळलं तर सोपं आहे,
दृष्टिकोन पूर्ण वैज्ञानिक ठेवायचा आहे. मोबाईलमध्ये जसं जीपीएस ऍप असतं ते 50 वर्षापूर्वी निघालं जीपीएस ऍप. आमच्या ऋषीमुनींनी आम्हाला 5,000 वर्षापूर्वी जीपीएस दिलेलं आहे. ते रोडचं मार्गदर्शक आहे, हे जीवनाचं मार्गदर्शक आहे. मग जीवनाचं मार्गदर्शक हा जीपीएस जो आहे त्याची चर्चा वर्तमान काळात मी काय आणलं आहे, मला कसं भोगायचंय उपभोगायचंय हे सांगणारा हा नकाशा आहे. मग थिंक लॉजिकली इम्प्लिमेंट ऍस्ट्रॉलॉजिकली हे सूत्र घेऊन आपण यापुढे जाणार आहोत. आपल्याला लॉजिकल थिंकिंग करायचं आणि ऍस्ट्रॉलॉजीचा त्याच्यावरती विचार करायचा आहे. आपण वरच्या मजल्यावर असू आणि आपण खालती एखादा जातक टॉप फ्लोअरला असेल तर संवाद कसा साधणार. या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट मी सांगणार आहे. मी जेव्हा रिझर्व्ह बँकेत होतो तेव्हा दादरला असताना मी मोटर कार शिकायला गेलो होतो आणि कार शिकायला गेल्यानंतर त्याला एक 70-75 वर्षाचे त्यावेळेचे ग्रस्त होते. माझं वय 26-27 होतं आणि ते मला एक वाक्य फार छान बोलले. ते म्हणाले की मी तुमच्याशी कानडीत बोललो तर चालेल का. मी म्हटलं नाही, कानडी मला येत नाही. ते म्हणे तुमच्याशी मला संवाद साधायचा असेल तर आपल्या दोघांची भाषा एक पाहिजे. हा विचार मला वयाच्या 25व्या वर्षी रुजला. आज 77व्या वर्षी मी तो वापरतोय. मग हा विचार जेव्हा रुजला की दोघांची भाषा एक पाहिजे तेव्हा आपण संवाद साधू शकू. आणि मग त्या कार ओनरने मला सांगितलं की आता रोडची भाषा समजून घ्या आणि मग गाडी रोडवरती आणा. व्हेरी गुड. मग त्यांनी मला सिग्नल समजून सांगितले, त्याचे हे नियम समजून सांगितले, सगळे समजून घेतले. हा जो विचार त्या ठिकाणी 25-26 वर्षी रुजला, तो जेव्हा ज्योतिषशास्त्रात आलो तेव्हा पहिला नियम केला की जातकाशी समजेल अशा भाषेत बोललं पाहिजे. मग जातकाशी समजेल अशा भाषेत कसं बोलणार. तर जातक एखादा आपल्याकडे आला की त्याला कशा पद्धतीने पहिल्यांदा ट्रीट करायचं आहे. तो 2-3 प्रकारे येतो. तो एक काही वेळा श्रद्धेने येतो, काही वेळा संशयाने येतो, काही वेळा आपल्या पालकांनी जबरदस्तीने आणलेला असतो. असे अनेक प्रकार असतात. काही वेळा चिकित्सकतेने येतो. मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्याला पहिल्यांदा तुम्हाला त्याला बोलता आलं पाहिजे की बेटा तू जे हा चेहरा जो आणलेला आहे हा चेहरा तुला बाय चॉईस मिळाला का. तो नाही म्हणतो तुला जन्मतारीख बाय चॉईस मिळाली का. जन्मतारखेतनं जी कुंडली आम्ही वाचणार आहोत, वी आर रीडर ओनली, आय एम नॉट क्रिएटर. ही कुंडली सुद्धा बाय डिफॉल्ट मिळाली. तुला जी राशी कुठली मेष राशी मिळाली असेल तर ही राशी सुद्धा तुला डिफॉल्ट मिळाली. तुला हे जे सगळं मिळालं हे तुझं फाउंडेशन आहे, हे स्वीकारावंच लागतं. पण मग आरशासमोर उभा राहिलास तर चेहरा दिसतो आणि चेहऱ्यातले गुणदोष दिसतात. प्रत्येकाच्या कोणी गुणदोष आहेतच ना, कोणी परिपूर्ण नाही. मग गुणदोष दिसतात. काय आणलंय हे जर कळलं तर काय करायचं हे कळतं. आम्हाला काय आणलंय हे कुंडली दाखवणार आहे. मग योग्य एफर्ट्स घेऊन त्याचं ब्युटी पार्लर करायचं आहे. तुला दाढी मिशा ठेवायचा अधिकार आहे, तुला स्टेप कट करायचा अधिकार आहे, तुला आयब्रोज करायचा अधिकार आहे. मला मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टीतनं तुला हे करायचा अधिकार आहे. जसं तुला चेहऱ्याचं करायचा अधिकार आहे तसं तुला स्वभाव सुद्धा बाय डिफॉल्ट मिळालेला आहे. लोकांना हे पण कळलं पाहिजे की आपल्याला स्वभाव सुद्धा बाय डिफॉल्ट मिळतो. त्याची खंत करू नका. हॅलो. मग जी आपण परत परचेस करू शकत नाही कुठल्याही कॉस्टला, ते स्वीकारायचंय आणि त्याच्यावरती प्रयत्न करायचे आहेत. मग स्वभाव सुद्धा जर बाय डिफॉल्ट मिळाला असेल, त्याचे गुणदोष बाय डिफॉल्ट मिळाले असतील तर गुणांचं संवर्धन करायचंय आणि दोषांची सर्जरी करायची आहे. दोषांची सर्जरी म्हणजे स्वभावाचं ब्युटी पार्लर आहे. आता चेहऱ्याचं ब्युटी पार्लर केलं तर तुमचं प्रेझेंटेशन सुधारणार आहे आणि स्वभावाचं ब्युटी पार्लर केलं तर कम्युनिकेशन सुधारणार आहे. प्रेझेंटेशन प्लस कम्युनिकेशन इज इक्वल टू पर्सनॅलिटी आहे. मग पर्सनॅलिटी सुधारली तर तुमचे डिसिजन चांगले होणार आहेत आणि डिसिजन चांगले झाले तर लाईफमध्ये हार्मनी येणार आहे. मी त्या जातकाला सांगतो की लाईफमध्ये हार्मनी कशी आणायची ह्याच्यासाठी तू आज इथं बसलायस. ही लाईफ मधली हार्मनी जर स्वतःची आणली आणि समोरच्यात शोधली तर रिलेशन बिल्डिंग चांगलं होणार आहे. आणि रिलेशन बिल्डिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट इन द लाईफ. आम्हाला नाती जोडता आली पाहिजेत. आम्ही जेव्हा नाती जोडतो तेव्हा एक समाज चांगला तयार होत असतो. आम्हाला शेवटी समाजाची दायित्व आहे ना आमच्याकडे. नाती आज पेशन्स संपतच चाललाय. रस्त्यावरती आपल्या गाडीला जो टक्कर मारतो ना तोच आपल्या अंगावरती धावून येतो.
आम्हाला तडजोड माहितीच झाली ही हार्मनी कशी आणायची, संवाद कसा आणायचा, हे ज्योतिषशास्त्र समजून सांगणार आहे. एखादी गोष्ट जन्माला येताना जी आपल्याला मिळाली आहे ती स्वभावता मिळाली आहे. जिथं आपल्या कुठल्या कुटुंबात आपण जन्माला आलो, आपण एखाद्या कुटुंबात जन्माला आलो, पण मी जकादरांचं झालो, कोणी कुलकर्णी दिलं, कोणी कांबळ्यांचं तर कोणी कुठे आलं, तिथून आपली सुरुवात आहे. पण आपल्या त्या रोडवरती आपल्याला जर गुगल भेटला तर, आपल्याला एखादा चांगला ज्योतिषी भेटला तर, त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन दिलं तर, मग हे मार्गदर्शन फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या गोष्टीसाठी आपल्याला जायचं आहे. आपल्या सुसंवादासाठी रिलेशन बिल्डिंग जसं इम्पॉर्टंट आहे, तसं आपल्या ज्या राशी मिळालेल्या आहेत आपल्याला पुढचं नेक्स्ट नेक्स्ट आपल्या राशींचे गुणदोषांचं मॅनेजमेंट जे आहे ते कसं करायचं हे जाणून घेतात. आम्हाला डू नॉट मॅनेज युअर डेस्टिनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण पुष्कळ वेळा समाजामध्ये काय होतं, समाजामध्ये डेस्टिनीला मॅनेज करायचा प्रयत्न केला जातो. आम्ही समजा एखाद्या रोडवरती आलेलो आहे आणि आम्हाला तिथं ग्रह ताऱ्यांच्या मधनं कळालंय आम्हाला काय येते. ग्रह हे इंडिकेटिव्ह आहेत, ते तुम्हाला सांगतात रेड लाईट आहे, येलो लाईट आहे, ग्रीन लाईट आहे. तुम्ही नेमकं आला रेड लाईट लागला. आता रेड लाईट लागल्यानंतर तुम्हाला थांबायचं आहे हे जर डेस्टिनी दाखवलं असेल आणि तुम्ही जर क्रॉस केला तर तुम्हाला पनिशमेंट आहे. देन डू द मॅनेजमेंट ऑफ द डेस्टिनी. आज आम्हाला पुष्कळ वेळ 7:30 मध्ये घाबरवलं जातं. मगाशी गुरु राहू चांडाळ योगाचा प्रश्न आला होता. 7:30 मॅनेजमेंट म्हणजे काय आहे शनीचं? शनीला काय आवडतं, शनी ग्रहाचं काय कारकत्व आहे ते माहिती पाहिजे. शनीला कायदेशीर गोष्टी आवडतात, तुम्ही बेकायदेशीर गोष्टी करू नका. तो कशाला त्रास देईल तुम्हाला? सिग्नल तुम्ही क्रॉस केल्यानंतर पोलीस तुम्हाला त्रास नाही देणार. तुम्ही सिग्नल क्रॉस केलं तुम्हाला पनिशमेंट आहे. डू द मॅनेजमेंट ऑफ द डेस्टिनी. डेस्टिनीचं व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे. ग्रहांचं व्यवस्थापन आपल्याला शिकवता आलं पाहिजे. हे ग्रहांचं व्यवस्थापन जेव्हा आपण शिकतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण समाजात चालायला शिकतो. मग हे चालणं जे आहे ते महत्वाचं आहे. आणि माणूस जन्माला जेव्हा येतो तेव्हा जन्म आणि मृत्यू याच्यामधला जो प्रवास आहे, पुष्कळ वेळा काय असतं, संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, विवाह स्वार्थ बंधनच्या जननम मरणम तथा कंठे बधवा दृढम सूत्रम यत्रस्त तत्र नियते. विवाह, जन्म, मृत्यू या गोष्टी आमच्या नियतीने ठरवलेल्या आहेत. त्याचं कसं निभवायचं हे आम्हाला ज्योतिषशास्त्र सांगणार. निभावणं सर्वात महत्वाचं आहे. जन्म मृत्यूच्या मधलं निभावणं जे आहे ते निभावणं जर आपल्याला कळलं तर हा जन्म आपला सार्थकी लागतो. मग हा सार्थकी लागताना आपण येताना संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण या 3 विभागात आपण घेऊन येतो. संचित म्हणजे काय आहे तर डाटाबेस आहे, अनेक जन्मांचं कर्म आहे. त्या भीष्माच्या बाबतीत असं सांगितलं होतं की भीष्माने शेवटी मरताना श्रीकृष्णाला विचारलं की मला मी शरशय्या का मिळाली मला. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला मागचे जो 500,000 जन्म दाखवले आणि त्याला सांगितलं की तू एका जन्मात एका सापाला एका काट्याकुट्यात टाकलं होतंस आणि त्या सापाच्या अंगावर सगळ्या बाजूने काटे कोटे टोचले होते. अनेक जन्मांचं कर्म डाटाबेस आहे, संचित आहे. कुठलं केव्हा आम्हाला मिळेल सांगता येत नाही. प्रारब्ध या जन्मात भोगायचे आहे, आमच्या नियंत्रणात नाहीये, पण आम्हाला सुसह्य करायचा अधिकार आहे. क्रियमाण आपण आता काय करतोय, आता काय केलं जात आहे त्यातला स्वतंत्र आहे. क्रियमाण कर्म स्वतंत्र आहे. इथं तुम्हाला स्वातंत्र्य आहे हे लक्षात ठेवा. कारण वृत्ती ही तुम्हाला प्रारब्धाने मिळालेली आहे, पण वृत्तीवरती संस्कार केले की त्याची प्रवृत्ती तयार होते आणि प्रवृत्तीवरती संस्कार केला की निवृत्ती येते. आम्हाला वृत्ती जी मिळाली ती समजून घेणं आणि त्याच्यावरती संस्कार करणं म्हणजे क्रियमाण कर्म आहे. एक लक्षात घ्या की मी आईला केलेला स्पर्श, मी बायकोला केलेला स्पर्श, मी मुलीला केलेला स्पर्श एकाच हातातनं आणि एकाच डोक्यातनं येणार आहे, पण प्रत्येक वेळची संवेदना वेगळी आहे. वृत्तीतनं आम्हाला स्त्री पुरुष 2 भाग मिळाले, पण संस्कार झाल्यावर संवेदना बदलल्या. आम्हाला संवेदना संस्कारातनं निर्माण करता येणार आहे आणि ही संवेदना संस्कारातनं निर्माण करताना आम्हाला जो प्रारब्ध मिळालेलं आहे या जन्मात भोगायचं, त्याचे पुन्हा 3 विभाग पडलेले आहेत प्रारब्धाचे. ते काय आहेत हो तर नेक्स्ट प्रारब्धाचे 3 विभाग कुठले आहेत तर प्रारब्ध हे आम्हाला 3 प्रकारे मिळतं. पल्लवी नेक्स्ट 3 प्रकारे मिळतं. एक अटळ आहे, अनाकलनीय आहे. आधी समजलं तर बदल शक्य आहे, त्याला डेस्टिनी म्हणतात. आणि स्वतःच्या इच्छेनं बदल किंवा प्रयत्न ज्याला क्रियमाण म्हणतो ते एफर्ट्स आहे, ते फ्री विल आहे. मग फेट म्हणजे काय आहे? स्वीकार. ब्रिंग्स यू अपॉर्च्युनिटी डिटरमाइन द कॉस्मॉस. म्हणजे काय? ज्या तुम्हाला मिळालेल्या आहेत
त्या स्वीकार करायच्या आहेत. हे स्वीकार कसा शिकवायचा हो? स्वीकार शिकवताना आपल्याला दोन प्रकारे शिकवता येतो. अध्यात्म आहे, स्वीकार म्हणजे अध्यात्म. मग या ठिकाणी स्वीकार कसा शिकवायचा, ती सहन कशी करायची, तर मी साधारणतः एक उदाहरण देतो, आपल्याला ते उदाहरण आवडेल. तो भिकारी लंगोटीवाला आहे आणि संन्यासी लंगोटीवाला आहे. म्हटलं तर दोघांची शारीरिक स्थिती एकच आहे, पण भिकाऱ्या लंगोटचं दुःख आहे, कारण ती बाय फोर्स आहे, आणि संन्यासाची लंगोटी बाय चॉईस आहे. मग आम्ही जे आणलेलं आहे ते आम्हीच आमचे चित्रगुप्त आहोत, गुप्त चित्रण केलेलं. आमचाच जीवात्मा जो प्युरिटी आहे तो जीवात्मा स्वतःसाठी स्वतः घेऊन येतो, की मी ज्या काही चुका केल्या, मी जे काही त्रास दिला त्याचं मी स्वीकारण्यासाठी इथं आलेलो आहे. तर मग त्याला आम्ही चॉईस मध्ये का कन्वर्ट करायचं नाही? इफ यू कन्वर्ट इट इन टू चॉईस, तुमचं दुःख कमी होतं. आम्हाला स्वीकार आहे. आम्ही आमच्या चेहऱ्याचं कधी दुःख केलं का? नाही केलं. मग आम्हाला स्वीकार शिकवायचा आहे. आधी समजलं तो बदल शक्य आहे. म्हणजे काय हो? वी कॅन शेप इट बाय आवर ओन डिसिजन्स. म्हणजे काय? त्याचा अर्थ असा आहे की एखादा रोड आहे, रोडवरती मगाशी मी म्हटलं की रोडवरती आपण जन्माला आलो, आणि हा रोडवरती जन्माला आल्याबरोबर समोर त्या रोडवरती कुठेतरी स्पीड ब्रेकर आहे, आणि हा स्पीड ब्रेकर माहित नसेल तर, स्पीड ब्रेकर माहित नसेल तर ऍक्सिडेंट आहे. पण आम्ही कोणी पाठी लावली तर, पाठी लावली तर निश्चितपणे तिथं उपयोग होणार आहे. मग काय नुसती पाठी लावून चालणार आहे का? नाही. जातकांनी प्रयत्न पण केले पाहिजेत. एफर्ट्स आर मोर इम्पॉर्टंट. आमच्या कुंडलीमध्ये तृतीय स्थान एफर्ट्सला दिलंय आणि नवम स्थान भाग्याला दिलेलं आहे. पहिल्यांदी ऋषी मुनींनी पहिल्यांदी एफर्ट्सला महत्व दिलं. आमच्याकडे एक श्लोक होता, आम्ही लहानपणी बऱ्याच जुन्या माझ्या वयाच्या आहेत काही काही. उद्यमेने सिद्धंती कार्याणी न मनोरथई नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगा. सिंह जर आ करून उभा राहिला तर आपोआप हरण तोंडात जाणार आहेत का? नाही. मग आम्हाला प्रयत्न पण करता आले पाहिजेत, आणि प्रयत्न हे या शास्त्राचं महत्वाचं विधान आहे. मग नुसती पाठी लावून चालणार नाही. वन हॅज टू अप्लाय द ब्रेक्स ऑल्सो. देन ओनली ही विल एक्सपिरियन्स लेस बम्प ऑन द स्पीड ब्रेकर अँड विल हॅव अ प्रोग्रेस ऑन द रोड. प्रोग्रेस पाहिजे असेल तर एफर्ट्स पण केले पाहिजेत. म्हणून या ठिकाणी गायडन्स प्लस एफर्ट्स इज इक्वल टू बेनिफिट असं एक सूत्र या ठिकाणी द्यावं लागतं. स्वतःच्या इच्छेने बदल, प्रयत्न, एफर्ट्स, फ्री विल. फ्री विल म्हणजे काय? आम्हाला एफर्ट्स आमच्या हातात आहेत. एफर्ट्स आमच्या हातात आहेत, प्रयत्न आमच्या हातात आहे. आम्ही प्रयत्न करणार आहे. ती मुंगी आणि समजा गरुड बाजूला उभे आहेत आणि दोघांनी सांगितलं शर्यत लावा. मुंगी चालत राहिली, गरुडांनी पंख हलवलेच नाहीत, तर मुंगी क्रॉस करून जाईल, मुंगी स्पर्धा जिंकून जाईल. आम्ही पंख हलवतच नाही, पंख हलवायलाच लागतात. पंख हलवल्याशिवाय आमच्यासमोर जेवणाचं ताट आलंय, आम्ही ते उचललंच नाही तर तोंडात जाणार नाही. आम्हाला एफर्ट्स आमच्या हातात आहेत. दुसरी गोष्ट लस्ट, वासना. वासना आमच्या हातात आहे. माझ्यासमोर एक मुलगी बसली आहे, आता ती मुलगी बसली ठीक आहे, पण मी समजा माझ्या मनात विचार केला की ही स्त्री जी आहे ती माझी मुलीसारखी आहे, माझा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, नाही तर 5 वर्षाच्या मुलीवर पण आज बलात्कार होतो. संस्कार कमी पडत आहे. संस्कारातून संवेदना तयार होत आहे. मग हा संस्कार आम्हाला शिकवता येणार आहे. लस्ट आहे, काय आणलंय याच्याबद्दल खात्री करायचीच नाही, कोणी विचारच करायचा नाही पाहिजे ना. संस्कारांती येत आहे, मग आम्हाला संस्कार करायचे आहेत. तिसरं जे आहे ते पेरेल ते उगवेल. मी आज काय पेरतोय? मी अरे म्हटलं तर मला कार्य म्हणणार आहे, अहो म्हटलं तर काहो म्हणणार आहे. मी गहू पेरलं तर गहू मिळणार आहे, ज्वारी पेरलं ज्वारी मिळणार आहे. मग पेरेल ते उगवेल. म्हणून आपल्याला एफर्ट्स म्हणजे प्रयत्न, लस्ट वासना, काय पेरायचंय आणि पेरल्यानंतर काय उगवणार आहे, या 4 गोष्टी स्वतःच्या इच्छेने फ्री विल आहेत. ज्योतिषशास्त्र शिकणाऱ्यांसाठी फक्त सांगतो की या ठिकाणी उपचय स्थान ऍक्टिव्ह होतात 3, 6, 10. मग ही स्थानांचं आम्हाला शिकवलं पाहिजे, की याच्यातनं आम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय झालं, डेस्टिनी आणि एफर्ट्स हे 2/3 ज्योतिष आहे, आणि स्वीकार हे अध्यात्म आहे. मग ज्योतिष अधिक अध्यात्म बरोबर मोक्ष आहे. आम्हाला
मोक्षाकडे जायचंय, आमचं उद्दिष्ट ध्येय काय आहे. ज्योतिषशास्त्रातनं त्या माणसाला कुठे घेऊन जायचं आहे? त्याला मोक्षाकडे घेऊन जायचंय. अध्यात्म त्याला प्रयत्न करायला लावायचे, त्याला संवेदना, त्याच्यावरती संस्कार करायचे, त्याला अध्यात्म शिकवायचं आणि मोक्षाकडे जायचं. हा उद्देश आणि उद्दिष्ट आपण ठेवलं तर आपण त्याला जो मार्ग देणार आहोत तो मार्ग व्यवस्थित होतो. म्हणून एक लक्षात ठेवा की ध्येय आणि उद्दिष्ट आपण चांगलं ठेवायचं आणि त्याला चांगला मार्ग अनुसरायला लावायचा, बरोबर तो योग्य ठिकाणी पोहोचतो. या ठिकाणी योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी या प्रारब्धाचा येतो. हे करताना आपल्याला समुपदेशाच्या पद्धती महत्वाच्या आहेत. समुपदेशाच्या पद्धती कशा आहेत? समुपदेश पद्धती आपण जाहिराती बघतो पुष्कळ वेळा. याच्यामध्ये पुष्कळ वेळा जाहिरात असते की इथं तुम्हाला उत्तम सल्ला मिळेल, उत्तम मार्गदर्शन मिळेल. पण तर्कसंगत समुपदेशन करून मिळेल अशी कुठे जाहिरात आहे? ऍडवाइस म्हणजे काय? सल्ला म्हणजे काय? वन वे प्रोसेस आहे. मी सल्ला दिला, आपण सल्ला देतो, पण जातक निर्णय घेण्यास समर्थ असेल असं नाही. कारण सल्ला ऐकला काय ना ऐकला काय. गायडन्स जे आहे ते वन वे एक्सचेंज आहे. म्हणजे सल्ल्यामध्ये आपण वी रेकमेंड अवर व्ह्यूज, अक्षरी आपण आपले व्ह्यूज रेकमेंड करतो, बट इट इज नॉट बाइंडिंग ऑन द जातक. त्यामुळे तो म्हणतो ऐकला, सोडून दिला, त्याला पटला, घेतला, नाही घेतला. गायडन्स, मार्गदर्शन, वन वे एक्सचेंज आहे. आपण आपल्याला जो अनुभव आला असतो त्याच्यातून आपण त्याला मार्गदर्शन करत असतो. बघ मला असा अनुभव आलेला आहे, तुलाही असा येऊ शकेल. परंतु माझा अनुभव जातकांनी एक्सपिरियन्स करताना सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स, बट वी गिव्ह डिसिजन. आपण डिसिजन देतो त्याला. आपल्या अनुभवाचं शेअरिंग असल्यामुळे जातकाला स्वतःला कार्यवाहीत अडताना काही वेळा अडचणी येऊ शकतात, कारण तो आपला अनुभव असतो, आपला निर्णय असतो, आपण त्याच्यात एक्सपिरियन्स करत असतो आणि आपण ते योग्य ठिकाणी वापरत असतो. पण तशी त्याची कपॅसिटी असेल असं नसतं. पण काउन्सिलिंग जे समुपदेशन जो आजचा विषय आहे, इट इज अ बोथ वे एक्सचेंज आहे. इथे रेमेडियल आणि क्युरेटिव्ह ट्रीटमेंट दोन्ही होत आहेत. रेमेडियल पण आहे आणि क्युरेटिव्ह पण आहे. इथं जातकाचा दृष्टिकोन बदलतो, जातक स्वतः निर्णय घेण्यास सक्षम होतो. निर्णय घेण्यास सक्षम होतो म्हणजे काय? तुम्ही त्याच्याशी बोलतातच ना, त्याला बोलायला लावतात, तुम्ही त्याच्याशी बोलतात आणि जातकाचा दृष्टिकोन बदलतो आणि जातक स्वतः निर्णय घेण्यास सक्षम होतो. इथं मला मुद्दामून काही उदाहरणं द्यावीशी वाटतात. महाभारतातली श्रीकृष्णाने दुर्योधनाला सल्ला दिला, युद्ध करू नको असा. युद्ध करू नको असा सल्ला दिला. सल्ला अधांतरी राहिला. युधिष्ठिराला श्रीकृष्ण स्वतः मथुरेचा राजा होता, त्यामुळे राजा म्हणून त्याला काही गोष्टी माहिती होत्या. त्यांनी युधिष्ठिराला महाभारत युद्ध झाल्यानंतर राज्य कसं चालवायचं याचं मार्गदर्शन केलं, गायडन्स दिला, स्वतःचे अनुभव सांगून त्याला मार्गदर्शन केलं. आणि अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती गीतेच्या माध्यमातून समुपदेशन केलं. त्याच्याकडे होते की रत्न सगळी, नाही दिली रत्न अर्जुनाला. समुपदेशन केलं त्याला गीता सांगितली आणि गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला सुधारलं आणि मग त्याने बाण उचलला आणि भीष्मावरती मारला. समुपदेशन हा जातक स्वतः निर्णय घेण्यास सक्षम होतोय, लक्षात. आणि म्हणून समुपदेशन हे अत्यंत आवश्यक आहे. जातकाने घेतलेला निर्णय हा असतो समुपदेशन करताना. नेक्स्ट पल्लवी, नेक्स्ट. समुपदेशन करताना आमची कडनं मला काय मिळणार आहे यापेक्षा समोरच्या माणसाला मी काय देणार आहे ही गोष्ट आम्हाला जास्त महत्वाची वाटते. कुंडल्यामध्ये आपण जेव्हा निगेटिव्ह परिस्थिती बघतो तेव्हा त्यावेळेस आपण काहीतरी येण्याची अपेक्षा करतो, आणि कुंडली जेव्हा पॉझिटिव्ह बघतो तेव्हा समोरच्या माणसाला उभं करायचा विचार करतो. आमची भावना तथा हेतू शुद्ध असायला पाहिजे. सखोल ज्ञान व ग्रहण केलेल्या विद्याचा योग्य उपयोग करता आला. आम्हाला संशोधन करता आलं पाहिजे. आम्ही कायम अभ्यासक राहिलं पाहिजे. केव्हाही स्वतःला विनम्रता ही फार महत्वाची आहे. प्रत्येकाच्याकडनं आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. कुठली छोटी व्यक्ती असू दे, लहान मुलं असू दे, कोणी असू दे, शिकायला मिळतं.
मी तुम्हाला एक गंमत सांगतो की 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आजची नाही आहे, 30 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. माझ्याकडे एक बाई आल्या होत्या. काय शिकायला मिळतं तुम्हाला सांगतो. एक बाई आल्या होत्या सेंट्रल बिल्डिंग मधनं, आणि त्यांना कुठेतरी त्यांची चूक झाली होती, त्यांना सस्पेन्शन करत होत्या. त्या मला म्हणत होत्या, माझं सस्पेन्शन होईल का? माझ्या असं आहे, नवरा आहे, गरीब आहे, माझे हे आहे, मुलं आहेत, शिकतायत अजून सगळे, आणि माझं असं काही झालं तर माझं एकदम परिस्थिती गंभीर होईल. मी म्हटलं, तुमच्या कुंडलींना सस्पेन्शनचे योग दिसत नाही, तुम्हाला वॉर्निंग मिळायचे योग दिसतात. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं. त्या बाईंनी मोजून 20 का 22 वेळा मला प्रश्न केला त्या अर्धा पाऊण तासात की माझं सस्पेन्शन होणार नाही. तुम्हाला सांगतो, मीही माणूस आहे, काय शिकतो, विद्येचा उपयोग करताना कसं आपलं ज्ञान वाढत जातं त्याचं गोष्ट सांगतोय. 22व्या वेळेस जेव्हा त्यांनी मला विचारलं की मी होणार नाही, तेव्हा माझा आवाज थोडासा बदलला. मी तुम्हाला एकदा सांगितलं ना तुमचं सस्पेन्शन होणार नाही म्हणून. तर त्या बाई मला म्हणाल्या, सर चिडू नका ना, तुमच्या प्रत्येक वाक्याबरोबर जेव्हा तुम्ही म्हणता सस्पेन्शन होणार नाही, तेव्हा मी वरती येत असते. तुम्हाला मी सांगतो की 30 वर्षात मी जातकावरती कधीही चिडलो नाही. आम्हाला ग्रहण करता आलं पाहिजे, समोरच्याचं बघता आलं पाहिजे, आणि विद्येचा योग्य उपयोग त्याला सांगता आला पाहिजे. कौशल्य अर्थात संवादातून आत्मविश्वास वाढवायचा आहे. संवादातून आत्मविश्वास वाढवायचा आहे म्हणजे काय करायचं आहे? माझ्याकडे एक 6 महिन्यात एसएससी झाला होता तो गृहस्थ मुलगा. आणि एसएससी मुलगा झाल्यानंतर, किंवा तुम्हाला दुसरा एक गोष्ट सांगतो की एक LICतले ऑफिसर आले होते. मेष रास होती त्यांची, थोडस केअरिंग प्रोटेक्टिव्ह होते, पण थोडस टेम्परामेंट आणि इमिजिएट हे होतं, टेम्परामेंट जास्त असायचं, एक्स्ट्रीमिस्ट होते, कधीतरी एकदम टोकाची भूमिका घ्यायचे, चिडायचे. त्यांचं काही प्रमोशनचं काम होतं, ते झालं, आणि नंतर ते म्हणाले की एक लक्षात घ्या, माझ्यामुळे माझा प्रॉब्लेम असा आहे की माझं सगळं चाललंय, तुम्ही सांगितलं ठीक आहे, परंतु माझं स्टेनोची काही चूक झाली की मला सहन होत नाही, आणि मी खाड खाड बोलतो, आणि स्टेनो रडते, आणि मला नंतर वाईट वाटतं. आता कौशल्य आपल्या हातात काय आहे? मी त्यांना म्हटलं की तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये मीटिंगमध्ये जाता LICला, आणि वरच्या ते टॉप लेवलचे मॅनेजमेंटमध्ये होते, तुम्ही जेव्हा मीटिंगला जाता वरच्या बोर्ड ऑफच्या मीटिंगला, आणि अचानक वरनं कावळा किंवा कबूतर जातं आणि तुमच्या कपड्यावरती घाण पडते, तुम्ही काय करता? राग आला तर म्हणे, राग आला काय, वरती बघतो, राग आला तर जळून जाईल एवढ्या डोळ्यात राग आला असतो, पण काही करता येत नाही. म्हटलं, काही करता येत नाही असं नाही, तुम्ही एक गोष्ट करता, ती टिचकीने तुम्ही उडवता घाण, आणि काहीच झालं नाही असं करून तुम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगला जाता. हो म्हणे. आता तुम्हाला चूक दिसली ना की तुम्ही 2 टिचक्या उडवा, मारा, आणि राग उडवून टाका. डायव्हर्सिफिकेशन. आम्हाला लहानपणी आम्ही पडलो ना की आमची आई आम्हाला म्हणायची, तो मग उंदीर पळाला. उंदीर नव्हता पळतो, डायव्हर्सिफिकेशन होत होता. त्यांना मी डायव्हर्सिफिकेशन तंत्र वापरलं. एक साधारणतः 1.5-2 महिन्यांनी मला एक गोडबोले नावाचे ग्रस्त भेटले. मी म्हटलं, काय कसं काय चाललंय? अहो मस्त चालू आहे म्हणे. स्वतःतला आत्मविश्वास आणि आपलं कौशल्य, या 2 गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत, आणि या पद्धतीने ही गोष्ट आपल्याला करता येते. स्तंभच्या माध्यमातून आपल्याला आलेला माणूस ओळखणं हाही एक आपली जबाबदारी आहे. त्याला काय मिळालेलं आहे? 12 भाव जे दिलेले आहेत ऋषी मुनींनी, त्याच्यातनं माणूस ओळखला तर त्याला कसं, आपल्या समोर एखादी माती आली आणि कोणीतरी सांगितलं गणपती बनवा, तर ती माती कशी बनवायची हो? तर कोरडी असेल तर तिच्यात तयार कसा होतो? मग माणसाची जी तयार झालेली आहे माणसाची, ती जर आपल्याला कळली की याच्यात इथंच, त्याला आपण इंग्लिशमध्ये स्वॉट अनालिसिस म्हणतो. त्याची स्ट्रेंथ काय आहे आणि विकनेसेस काय आहेत? आम्हाला स्ट्रेंथ आणि विकनेसेस जर त्या माणसाचे कळले तर त्याला आम्हाला सुधारायला सोपं झालं ना. स्ट्रेंथ वरती तो जगणार आहे आणि विकनेस वरती काम केलं की प्रोग्रेस होणार आहे. मग आम्हाला त्याची स्ट्रेंथ शोधायची आहे आणि त्याचे विकनेस शोधायचे, आणि ते त्याला समजून सांगून त्याच्यावरती कसं काम करायचं हे समूहाच्या माध्यमातून सांगायचं आहे. मग आमच्याकडे नैतिकता आहे, मॉरल आहे,
त्याच्या प्रथम स्थानावरून त्याचे मॉरल बघता येईल, द्वितीय स्थानावरून त्याचा स्वार्थ बघता येईल. आम्हाला मॉरल म्हणजे संत तुकाराम आहेत, त्यांचं मॉरल कसं होतं? त्यांच्याकडे एक वेश्या गेली, ती शिष्याहून बाहेर आली, आणि एखाद्या बापूकडे वेश्या जाते, ती एखादी मुलगी जाते, ती बलात्कार करून परत येते. आम्हाला मॉरल चांगलं ठेवता आलं पाहिजे. सेल्फिशनेस, स्वार्थ, स्वार्थ हा माझ्या पुरता, माझ्या कुटुंबापुरता, माझ्या देशापुरता, आम्हाला त्याचं वाढवता आलं पाहिजे. स्वार्थ देशासाठी वाढवलं पाहिजे. आज यांनी, आमचे शास्त्रींनी देशासाठी स्वार्थ केला, एक वेळ भात खायचा नाही, आणि संबंध देश एक वेळ भात खात नव्हता. स्वार्थ आम्हाला मोठा करता आला पाहिजे. आम्ही स्वार्थ कुपमंडूक पद्धतीने स्वार्थ नको. पुरुषार्थ, एफर्ट्स, अस्तित्वाची लढाई आहे. आम्हाला एफर्ट्स चांगल्या पद्धतीने करता आले पाहिजेत, एफर्ट्स लावले पाहिजे. निस्वार्थ, आज आईचं प्रेम कसं असतं? निस्वार्थ असतं, सेल्फलेस. आम्हाला त्या ठिकाणी आहे ममत्व, अटॅचमेंट. अटॅचमेंट किती ठेवायची? डिटॅचमेंट इज द मोस्ट अटॅचमेंट. आम्हाला जेव्हा जगात डिटॅचमेंट आणि अटॅचमेंटचा अर्थ समजला पाहिजे. तो एक स्विमिंग टँक असतो, आणि स्विमिंग टँक पाशी एक लाईफ गार्ड फिरत असतो. लाईफ गार्ड फिरत असताना तो तिथे कोणतरी बुडलं की त्याला वाचवतो आणि बाहेर आणून ठेवतो. बाहेर लगेच एक ॲम्ब्युलन्स आली असते, तिथं ॲम्ब्युलन्स त्याला माणसाला घेऊन जाते. घेऊन गेल्यानंतर तो त्याला विसरतो आणि परत दुसरीकडे अटॅचमेंट करतो. तो माणूस कोणी बुडतंय का बघतो, त्याला लक्षात ठेवलं तर समोरचा प्रॉब्लेम होईल. अटॅचमेंट, डिटॅचमेंट इज अ मोस्ट अटॅचमेंट. ही पण पाहिजे. लस्ट, वासना, मगाशी मी सांगितलं तुम्हाला, एका डोक्यात येणाऱ्या 3 हे संवेदन आहेत. आम्हाला या संस्काराने, कसंही त्यांनी काही आणलेलं असू दे, विशुद्ध प्रेम, आमच्या पत्नीबरोबर आमच्या कसं प्रेम करायचंय, काय करायचंय, या गोष्टी आम्हाला आमच्या मुलांशी प्रेम करायचंय, कसं प्रेम करायचंय, त्याच्यामध्ये विशुद्ध प्रेम पाहिजे. चॅरिटी, आम्हाला चॅरिटी करता आली पाहिजे. या माणसाला चॅरिटी कुठली आहे हो, ही चॅरिटी आम्हाला सांगता आली पाहिजे. अष्टमस्थान हे कदाचित नुकसानीच आहे, पण अष्टमस्थान हे परोपकाराचं पण आहे. मग बंडखोर मुलाला सेक्रेटरी करा ना, बंडखोर मुलाला तुम्ही मॉनिटर करा, त्याला एखादी चॅरिटी द्या, मग चॅरिटी देऊन त्याचं काम करता येतं. आम्हाला चॅरिटी शिकवली पाहिजे. त्यांनी बाय डिफॉल्ट आणलेली चॅरिटी तर त्याला करायचं, ते कुणाला लहान मुलांसाठी येतं, कुणाला मोठ्या माणसांसाठी येतं, कुणाला डिपेंडंट चाइल्डसाठी येतं, त्याच्या ग्रहाप्रमाणे आपल्याला सांगता येतं. मग ती चॅरिटी सांगितली तर त्याला, तो काय जन्मत घेऊन आलाय ना, ती चॅरिटी त्याला मिळाली की 1+1=2 होतो, पॉझिटिव्ह होतो त्याचा एक्सपिरियन्स. विवेक, आम्हाला विवेक शिकवायचा आहे. एक्सपिरियन्स 9वं स्थान कसं आहे त्याच्यावरून आम्हाला विवेक शिकवता येणार आहे. समोरच्या परीक्षेला बसलो आहे, समोरचं 2 विद्यार्थी आहेत, FAQ क्वेश्चन चालू होते, FAQ क्वेश्चनची काहीतरी आलं, तो लगेच मागच्याला म्हणाला, अरे मला FAQ क्वेश्चन्स मिळाले, हे दरे बघतोस का? मोह होतो ना, 20 प्रश्न FAQचे आहेत, मोह झाला. पण विवेक असेल, मन, बुद्धी आणि विवेक, या 3 भूमिकेतनं विवेक महत्वाचा आहे. मन असं म्हणतं की अरे घेऊन टाक, बुद्धी म्हणते घेऊन टाक रे, चड्डीची वेळ वाचेल तुझा. पण विवेक असं सांगतो की तू आता कॉपी केलीस तर आयुष्यभर तुला गिल्ट घ्यावा लागेल. आम्हाला माणसाला विवेक शिकवायचा आहे. जस्टिस, निष्काम कर्म, न्याय, कर्मण्येवाधिकारिस्तु मा फलेषु कदाचन, गीता सांगून गेली आहे. आम्हाला निष्काम कर्म शिकवायचं आहे. पुष्कळ वेळा दशमस्थान बिघडलं असतं. या लोकांना पुष्कळ वेळा माझ्याकडे येतात ना, त्यांना लक्षात, मी त्यांना म्हटलं, अहो तुम्ही ज्याला मदत करता तुम्हाला मदत नाही करत ना? हो ना, म्हणे असंच होतं, त्याचा त्रास होतो. अरे त्याचा त्रास नाही करायचा आहे, आता मदत करतानाच निष्काम कर्म करायचं आहे. आम्हाला मदत करतानाच, मला समजा एखाद्याने 1 लाख रुपये मागितले, तर मला 1 लाख रुपये, मला माहिती हा 1 लाख रुपये देऊ शकणार नाही परत, मग माझी अपेक्षा वाढते आणि मला त्रास चालू होतो. त्यापेक्षा मी 10,000 देतील, सोडून द्यायचे आहे. निष्काम कर्म, प्रॅक्टिकल गोष्टी समजून सांगायच्या आहेत लोकांना की तू निष्काम कर्म कसं करायचं आहेस, जस्टिस कसा करायचा आहे, एथिक्स, नीतिकर्म, एथिक्स, एथिक्सने काम करायचं आहे. आम्ही एखादी गोष्ट, याच्यामध्ये लोक येतात, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये येतात, त्यांना सांगतो की एथिक्सने काम करा, म्हणजे काही वेळेस आम्हाला सह्या करावं लागतात. अरे हो, करायचे आहेत, पण त्या ठिकाणी मग सावध पवित्र ठेवायचं आहे, एखाद्या माणसाला सीसी करून ठेवायचं आहे. प्रॅक्टिकल उपाय द्या. मॉडेस्टी, मर्यादा, माझ्या मर्यादा काय आहेत? उद्या बेडकाने फुगायचं म्हटलं तर सिंह नाही होऊ शकणार. आमच्या मर्यादा आम्हाला माहिती पाहिजेत. माझी मर्यादा किती आहे?
आणि मॉडेस्टीमध्ये वागायचं आहे. तर ह्या पद्धतीने जेव्हा आपण संशोधनाचं समजून सांगू शकू, 12 भावातनं माणूस ओळखू शकू आणि त्या माणसाला जेव्हा आपण त्याच्या स्वॉट अनालिसिस करून देऊ शकू की बेटा 12 याच्यापैकी तुझी स्ट्रेंथ ही आहे, विकनेसेस हे आहेत, विकनेस वरती काम कर, तू पूर्ण 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 माणूस ओळखला जाशील. विद्यार्थ्यांना या शास्त्रात अभ्यास करताना मनन, चिंतन, श्रवण आणि त्यानंतर निरूपणाची गरज आहे. गायडन्स प्लस एफर्ट्स इज इक्वल टू बेनिफिट. लक्ष्य साध्य होण्यात यश कसं निर्माण होतं? तर आम्ही मनन चिंतन केलं, आम्हाला गायडन्स मिळाला, पण आम्ही निरूपण म्हणजे एफर्ट्स आहेत. आम्ही जोपर्यंत निरूपण जेव्हा करतो, मी जेव्हा एखाद्या गोष्टीला शिकवतो तेव्हा मला ते जास्त माझं पक्क होत जातं. अध्यात्मामध्ये आम्ही एकमेकांना शिकवलं, अध्यात्माचे धडे दिले, तर आम्ही पक्के होतो. आम्हाला स्वतःला पक्क होण्यासाठी निरूपणाची गरज आहे. दुसऱ्यापेक्षाही स्वतःमध्ये प्रगती होण्याची गरज आहे, म्हणून निरूपणाची महत्वाचं आहे. आणि हे करताना मला एक 7 संस्कार समजून सांगायचे आहेत. 7 संस्कार. एक स्व अभ्यास महत्वाचा आहे, साधना महत्वाची आहे, स्पर्धा स्वतःशीच करता आली पाहिजे. शेजारचं मर्सिडीज मधनं गेला आणि मी मारुतीमध्ये आहे, त्याच्याशी स्पर्धा करू नका. स्पर्धा केली की दुःख येतं. मला एकदा एकाने विचारलं की सर तुम्ही कुठल्या उपासना करता, तुम्ही नेहमी प्रसन्न दिसता, हसत असता, कायम फ्रेश असता, कुठल्या उपासना करता? म्हटलं मी 2 उपासना करतो. ते म्हणे आम्हाला सांगा ना. म्हटलं घ्या 2 उपासना कुठल्या त्या. मी समोरच्याचं शुद्ध हेतूने बघतो आणि कुणाशी स्पर्धा करत नाही, त्या 2 उपासना करतो. पण झालं शुद्ध हेतू आणि स्पर्धा नको. सहानुभूती म्हणलं, सहानुभूती, समस्येविषयी सहवेदना, या गोष्टी असल्या पाहिजेत. आम्हाला एखादी गोष्ट सोडवता येते तर सोडवता आली पाहिजे. तुम्हाला एखादी गोष्ट, माझ्याकडे कोणी आलं तर माझ्या हॉस्पिटलमध्ये ओळखी असतात, डॉक्टर असतात, एखाद्याचा काही प्रॉब्लेम असतो, मी डॉक्टरांना फोन करतो, याचा असा असा प्रॉब्लेम आहे, मी फोन करतो त्यांना, मी गायडन्सवरती रस्त्यावरती आणून सोडतो. सातत्यानं संशोधन करता आलं पाहिजे. आजकाल बऱ्याच गोष्टी नवीन नवीन यायला लागल्या. कालच माझ्याकडे US मधनं एक माणूस बसला होता, त्याचा प्रश्न असा विचित्रच होता. तो म्हणाला की मी लग्न करायचा विचार करतोय, पण लग्न करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेऊ शकेल का, अशी माझी क्षमता आहे का? प्रश्नच असा विचित्र आहे. आमच्याकडे प्रश्न आता विचित्र यायला लागले आहेत. आता मी मुलीशीच लग्न करणार आहे असे प्रश्न यायला लागले आहेत. मी सेम याच्याशी लग्न करणार आहे असे प्रश्न आले आहेत. मला आता डिंक प्रणालीची लोक यायला लागले आहेत. डबल इन्कम, नो किड्स, आम्हाला संतती नकोच आहे. पुष्कळ वेळा मुलाला संतती नको असते, मुलीला हवी असते, मुलीला नको असते, मुलाला हवी असते. प्रश्नांचं स्वरूप बदलत चाललंय. माझ्याकडनं भ्रष्टाचार झाला, याच्यातनं मी सुटेल का, असेही प्रश्न यायला लागले आहेत. ज्योतिषात काय काय प्रश्न येणार आहेत याच्यासाठी तुमचं सातत्याने संशोधनाची आवश्यकता आहे. जेव्हा तुम्ही सातत्याने संशोधन करत राहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा. मग सातत्याने संशोधन महत्वाचं आहे, सकारात्मक आणि सकारात्मक समुपदेशन महत्वाचं आहे. न घाबरता सकारात्मक समुपदेशन करता आलं पाहिजे. कुठे पॉझिटिव्ह पाहिजे, त्याला न्यूटनचा नियम समजून सांगायचा आहे. आपल्याला वैज्ञानिक बोलायचं आहे. न्यूटनचा नियम सांगायचा आहे. हा एखादा बॉल आहे माझ्याकडे आणि हा बॉल मी समोर फेकला तर तो परत येणार आहे, ती सरळ, आणि तिरपा फेकला तर तिरपा येणार आहे. तू कसं वागतोस तसं तुला मिळणार आहे. समोरच्याला जातकाला सांगता आलं पाहिजे की इतरांनी तुझ्याशी कसं वागावं हे तू पहिलं ठरव आणि मग तसंच तू इतरांशी वाग. हा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचवता आला पाहिजे. तुला जर त्या माणसाने असं वागावं असं वाटतं तर त्याची स्थिती काय आहे. आम्हाला समुपदेशनातनं ह्या गोष्टी समजून सांगता आल्या पाहिजेत. एक बारीक सारीक गोष्टी असतात हो, आणि महत्वाच्या असतात. माझ्याकडे एक बाई असलं, त्यांचं जुळं होतं त्यांचं, आणि त्या म्हणाल्या की माझे मुलांचं बघायचं, ते बघितलं सगळं, आणि मी सहज असं काहीतरी बोलल्या. म्हटलं का हो, असं का बोलताय? नाही म्हणे, आम्ही अमेरिकेत होतो आणि दोघंही आम्ही MS कॉम्प्युटर झालेलो, आणि आम्ही दोघंही या ठिकाणी इथं आई वडील, माझे सासू दोघे एकटेच असल्यामुळे आम्ही निर्णय घेतला आणि अमेरिकेत सगळं आम्ही गाशा गुंडाळला आणि इथं आम्ही सासू सासऱ्यांना सांभाळण्यासाठी आलो, त्यांच्याजवळ राहण्यासाठी.
ठीक आहे ना, म्हटलं काय अडचण नाही. म्हणे ते आल्यामुळे आता घरी सासू सासरे आहेत, त्यामुळे मी चान्स घेतला आणि मला पहिलंच जुळं झाला. त्याच्यानंतर जुळं जेव्हा 6-7 महिन्याचं लहान होतं तेव्हा आमचे सासू सासरे कुठेतरी ट्रिपला गेले होते आणि ट्रिपमध्ये ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट दोघं ऑन स्पॉट गेले आणि मला सर्व्हिस सोडावी लागली. मी लग्नाच्या वेळेस करिअर ओरिएंटेड म्हणून हे लग्न स्वीकारलं होतं आणि माझं करिअर थांबलं आणि म्हणून मला डोळ्यात पाणी आलं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं मी काहीच करत नाही. त्या बाईंना मी मुलं वाढवणं हे कसं करिअर आहे हे समजून सांगितलं आणि दुसरी गोष्ट सांगितली, तुम्ही काहीच करत नाही ना, तुम्ही लांडी लबाडी करत नाही, तुम्ही करप्शन करत नाही, तुम्ही समोरच्या लोकांशी भांडत नाही, कोणाला लावालावी धावत नाही, ब्ला ब्ला. एक 10 गोष्टी वाचल्या. त्यामुळे मी या गोष्टी काहीच करत नाही. म्हटलं मग तुम्ही बरंच काही करता की. मला जाताना त्या बाई नमस्कार करून गेल्या आणि म्हणाल्या की याच्या पुढे मी काहीच करत नाही असं कधी म्हणणार नाही. हे ज्योतिष आहे, हे समुपदेशन आहे. ह्या पद्धतीने जेव्हा करतो तेव्हा आपण करतो. एक लक्षात घ्या, 4-3 झालेत. एक लक्षात घ्या की प्रामाणिक मत असं माझं आहे की ज्योतिषी हा शिल्पकारासारखा असावा. शिल्पकाराला एक मोठा दगड दिला जातो आणि सांगितलं जातं की यातून गणपती बना. लक्षात घ्या, त्या शिल्पकाराला त्या दगडात गणपती दिसायलाच लागतो, ओबडधोबड दगडात. तो फक्त त्यातले नकारात्मक दगड बाजू काढून टाकतो, गणपती तिथंच असतो. व्यक्तीतला चांगुलपणा काढणं, बाहेर काढणं हे ज्योतिषशास्त्राचं काम आहे. त्यातला चांगुलपणा काढता आला पाहिजे, त्या नकारात्मक गोष्टी बाजूला काढते पाहिजे. जातकाच्या आतली स्वतःची ओळख त्याला करून द्यायला पाहिजे, त्याला कर्म करायला प्रवृत्त करायला पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात त्याची प्रगती होईल ही शंका नाही, त्याला समजून सांगितलं पाहिजे. योग्य रस्त्यावर आणून योग्य दिशेला त्याला आणून सोडलं तर जास्त महत्वाचं होतं. मला असं वाटतं की ऍस्ट्रॉलॉजर ही संज्ञा जी आहे, ही संज्ञा जाऊन त्या ठिकाणी ऍस्ट्रो काउन्सिलर ही संज्ञा आली तर समाजाचं भलं होईल. ज्योतिषशास्त्र ही खरोखरी काळाची गरज आहे आणि त्याची समाजाला जाणीव होईल जोपर्यंत आपण या पद्धतीने जात नाही तोपर्यंत. या पद्धतीने जर गेलात तर निश्चितपणे ज्योतिषातनं मार्गदर्शन होईल. आज पुष्कळ वेळा आपण समाजात काही गोष्टी बघतोय, आज युट्यूबच्या माध्यमातून, या माध्यमातून काही वेळा वेदना होतात. अशा वेदनेच्या काळात सुद्धा मला एखाद्या चांगल्या विषयावरती बोलायला चारुशीला त्यांनी बोलवलं. मला खरोखरी आनंद झाला की या गोष्टी मला मांडता आल्या, कारण ह्या समाजापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आजच्या या व्याख्यानातनं समजा माझे 10 लोक जरी माझे तयार झाले तर ते 10 लोक आणखी 100 लोक तयार करतील, 100,000 तयार करतील, 1,000-1,00,000 तयार करतील. हा समाज सुधारला पाहिजे. आम्हाला जे समाजामध्ये आम्हाला 5 मिळाले आहेत, देवकर्म, देवऋण, पितृऋण, मातृऋण, गुरुऋण आणि समाजऋण मिळालंय. आम्हाला समाजऋण फेडता आलं पाहिजे. आम्ही समाजासाठी काम केलं पाहिजे, समाजासाठी योगदान दिलं पाहिजे आणि या शास्त्राच्या माध्यमातून आपण समाजांची माणसं जर सुधारली तर निश्चित योगदान होईल. माझ्या एका शेवटचं माझं एक आवडतं वाक्य आहे, जे मी माझ्या 75 दिलं होतं. त्या वाक्याने मी माझी समाप्ती करणार आहे. चांगली माणसं भेटणं हे कदाचित प्रारब्धात असेल. होय, चांगली माणसं भेटणे कदाचित प्रारब्ध असेल, पण भेटलेल्या माणसांमध्ये चांगलं शोधून नकारात्मक कशी मात करता येते हे समजावणं म्हणजे ज्योतिष व्यवस्थापन आहे, तथा ज्योतिष समुपदेशन आहे. मला वाटतं ज्योतिष व्यवस्थापन आणि ज्योतिष समुपदेशन हे या पद्धतीने जर आपण केलं आणि जर समाजामध्ये ऍस्ट्रॉलॉजरच्या ऐवजी ऍस्ट्रो काउन्सिलर तयार झाले तर हा समाज निश्चितच वरती येईल आणि ह्या समाजासाठी आपण जे योगदान द्याल ते योगदान माझ्या दृष्टीने महत्वाचं असेल. धन्यवाद. खूप छान सर. एक मिनिट, स्पॉटलाइट. सर, तुमचे खूपच किती म्हणून मी धन्यवाद मानू असा प्रश्न या ठिकाणी आहे. कारण ह्या एका व्याख्यानात इथे 40 व्यक्ती आहेत, 40 पैकी कमीत कमी 25 ते 30 व्यक्ती इथल्या इथं तयार झालेल्या आहेत. प्रत्येकाचे तिथं चॅट बॉक्समध्ये त्या ठिकाणी मेसेज येत आहेत. प्रत्येकाला आवडतंय तुमचं लेक्चर. तुमचे विचार हे समाजापुढे येणं गरजेचं आहे आणि हे जे ज्योतिष अधिवेशनं जी काही असतात त्या अधिवेशनामध्ये हा एक विचार प्रत्येक अधिवेशनामध्ये तुम्ही मांडा आणि तुमच्याबरोबर आम्ही सुद्धा हा विषय धन्यवाद. मांडू. कारण का, खरोखरच ऍस्ट्रो काउन्सिलरच तयार होणं गरजेचं आहे की. आणि अजून एक गोष्ट जाणवली मनापासून की भारतामध्ये घटस्फोटाचं प्रमाण कमी का आहे. आता ते वाढतंय, तो विषय वेगळा त्यातला.
परंतु इतर देशांपेक्षा भारतामध्ये हे प्रमाण कमी आहे, कारण भारतामध्ये तुमच्यासारखे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून आज आपण या ठिकाणी भारत देश हा आज इतर सर्व देशांपेक्षा पुढे गेलेला आहे. एक धन्यवाद. जे संस्कारांच्या बाबतीत भारतातले जे संस्कार आहेत की जे पूर्वीपासूनचा जो संस्कार आहेत, जे 16 संस्कार असतील ते जरी असले ते प्रत्येक संस्कार हा गरजेचा होता, आजही तो गरजेचा आहे. आज जरी आपलं युग बदललेलं असलं तरी सुद्धा प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीवर संस्कार होणं गरजेचं आहे. जेव्हा संस्कार होतात, मी लिहून घेतलंय तुम्ही जे जे बोलत होता ते, की संस्कारामधून संवेदना निर्माण होते आणि संवेदनेमधून प्रारब्ध निर्माण होतं. आणि एवढंच नाही, मी थोडंसं पुढे जाईल सर, की रेकी कार्यशाळा आमची चालू आहे आता, की प्रारब्ध या विषयावर मला सुद्धा बोलायला आवडतं. आणि या जन्मीचं जे तुमचं कर्म आहे ना, ते पुढच्या जन्मीचं प्रारब्ध असतं. बरोबर आहे, खरं आहे. खरं तर तुम्ही डायरेक्ट मोक्षाचाच मार्ग सांगितलाय. आणि मोक्षाचा मार्ग काय सांगितलाय, की ज्योतिष प्लस अध्यात्म बरोबर मोक्ष. की ज्योतिषाबरोबर जेव्हा ज्योतिषशास्त्रामधून जेव्हा आपण अध्यात्माचा अभ्यास करतो तेव्हा मोक्षाची वाट खुली होते. परंतु प्रत्येक व्यक्तीला मोक्ष मिळेलच असं नाही. तर पुढचा जन्म जर का एखाद्या व्यक्तीला मिळत असेल तर तो या जन्मीच्या प्रारब्धामधून, या जन्मीच्या कर्मामधून पुढील जन्मी जे काही शिल्लक राहतं ना संचित कर्म, त्या संचित कर्मामधून आपल्याला ह्या अशा पद्धतीचं पुढच्या जन्मीचं प्रारब्ध तयार होणार असतं. आणि म्हणून या जन्मी का चांगलं वागायचंय, या जन्मी का प्रत्येकाला सहकार्य करायचंय. अरे आपण आपला स्वार्थ येतो खरं तर, म्हणजे हा बरोबर. मान्य आहे, परंतु आपण आपलाही स्वार्थ त्याच्यामधून साधतोय की यामधून आपल्याला एक आपलं स्वतःचं प्रारब्ध, पुढच्या जन्मीचं प्रारब्ध आपल्याला घडवायचंय. तिसरा, तुमचेच वाक्य मला बोलावीशी वाटतात, खूप खूप भरून आलंय अगदी, बोला बोला बोला, की मला आवडेल. तृतीय स्थान हे प्रयत्नांचं आणि नवम स्थान त्याच्या समोरचं हे भाग्याचं जर आहे, तर आधी या जन्मी प्रयत्न करा आणि मग पुढचा जन्म चांगला मिळेल. मागच्या जन्मी तुम्ही काय केलं त्यानुसार तुम्हाला हा जन्म मिळालाय. त्यामुळं तुम्हाला कुठल्याही व्यक्तीला दोष देण्याचा अधिकार नाहीच. करेक्ट. दोष कुणालाही द्यायचाच नाहीये. आपलं जीवनामध्ये दुःख आलं तर त्यासाठी जबाबदार आपण स्वतः आहोत, कारण मागच्या जन्मीची कर्म. आणि जर का सुख आलं तर त्यालाही जबाबदार फक्त आणि फक्त आपण स्वतः आहोत. आणि याचं कारण म्हणजे या जन्मीचं कर्म, मागच्या जन्मीचंच कर्म. तर सरांनी खूप सुंदर सुंदर उदाहरणं दिली आणि यामध्ये सरांनी अगदी सांगितलं की गणपतीचं जे उदाहरण दिलं त्याच्यामध्ये, की ते गणपती, एक मिनिट बाबा, डब्बर आवाज येतो. माझा बोलतो. हा बोलायचं. हा ठीक आहे. हा, गणपतीचं उदाहरण दिलंय. एकच आहे. बाबा आतल्याच खोलीत जा, आवाज डबल. हा झूमचा एक प्रॉब्लेम आहे की इको आवाज येतो. आता त्यांना, माझ्या मिस्टर सरांचे फॅन आहेत, फॅन. अगदी रोज जर का पुण्यात असतो ना आम्ही, तर रोज सरांच्या घरी अगदी ते जाऊन बसले असते आणि ते स्वतः ज्योतिषी झाले असते. नमस्कार श्री ज्योतिषशास्त्र शिकवलं असतं. ते मला श्रीकांत, सांगायला आले. नमस्कार. श्रीकांत नमस्कार, दिसले मला, दिसले आता दिसले. नमस्कार बोला श्रीकांतजी. बाबा, बाबा बोला. हा नमस्कार नमस्कार. श्रीकांतजी. नमस्कार नमस्कार, बोला काय म्हणताय. नाही, मी खरं तर मी काय म्हणणार, हा, कारण तेवढं माझं प्रारब्ध नाहीये. का नाहीये. हे मला म्हणजे एक सांगावंच वाटतं ह्या निमित्ताने की नाही नाही, एक गोष्ट अशी आहे, आता माझं आता शास्त्र आता आता नसलं सध्या रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. डेस्टी अँड मॅनेजमेंट हे हा. तुमच्याकडून कळण्याची मजा आहे आणि जो आनंद आहे तो आनंद चला, मला thank you. खरोखर कुठेच मिळत नाही. एक ठीक आहे, अगदी ठीक आहे. पितृत्वले व्यक्तिमत्व म्हणून मला हा. तुमचा नेहमी आधार आणि एक थोडं एक चांगल्यापैकी वाटतं की आपण चांगल्या माणसांना ऐकण्याची मजा असते. ते आपलं आत्ताच समजायचं की आत्ता हे आपण तर बरंच कमवलं आणि या, हे या. आम्हाला तुमच्यासारखे एक चांगले व्यक्तिमत्व धन्यवाद. आमच्या सहवासात आली आणि ह्याबद्दल खरोखर मला म्हणजे मनापासून मी तुमचं ऋण व्यक्त करतो आणि ह्या ऋणात राहणं मला पसंत आहे. येस सर, धन्यवाद.
चारुशिलाताई, मी 1 मिनिट बोलू? 1च मिनिट. हो ताई, मला पण कारण मला फार भरून आलेलं आहे. धुळाक्षर गिरवायला सुरुवात केली आहे. आणि मला सासर आणि माहेर दोन्ही ठिकाणी जो वारसा मिळालेला आहे समाजसेवेचा, त्याच्यामध्ये सरांनी चारित्र्य, अध्यात्म आणि संवेदनाशील वृत्ती ह्याबद्दल जे भाष्य केलेलं आहे ते अक्षरशः ऐकून म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं. हल्ली प्रत्येक गोष्ट ना अत्यंत कमर्शियल झालेली आहे. आणि खरंय. ह्या जगामध्ये खरंय. सर इतके निस्पृह वृत्तीने आणि अक्षरशः कर्मयोगाच्या स्वरूपात जे काही काम करतायत, मला नाही वाटत की सर कोणाकडून काही अपेक्षा करतायत. सर फक्त देतायत देतायत देतायत. त्यामुळे मला असं वाटतं की सरांना हे काव्य लागू पडतं. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे, देता देता एक वेळेस घेणाऱ्याच्या हात घ्यावे. तर सर, म्हणजे तुम्ही ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहात हे मी चॅटबॉक्स मध्ये बोललेच, पण तुमच्याबद्दल काय व्यक्त करावं हे मला खरंच समजत नाही. मी पुण्याला आले तर या, निश्चित या. चारुशिलाताईंकडून तुमचा निश्चित पत्ता या. घेईन या, या, आणि मी या. तुमच्या पाया पडायला येईन, Yes. तुम्हाला नमस्कार करायला येईन सर. हो, या, फार या. निश्चित भारावून मला गेले, आवडेल. फार भारावून गेले. या, या, आणि निश्चित या. मला कोसबाडला आवडेल. तुम्ही मला मावशीकडे या. आला मला होतात. आलो तुम्ही म्हणून कोसबाडचे मला तुम्ही भेटलात तर मला मला सुद्धा एक आनंद होईल. कोसबाडची मी व्यक्ती भेटला पुराणिक निश्चित. मावशी, हो, पुराणिक मावशींकडे आम्ही जायचो. जायचं. बरोबर पुराणिक आहे. खरंय. मावशी आमच्या घरी यायच्या, माझ्या आईची बरोबर आहे. खरंय. मैत्रीण खरंय. होत्या. हो, खरंय. त्यामुळे खरंय. आपला खरंय. कौटुंबिक निश्चितच. जिव्हाळा पण निश्चित निर्माण झालाय. आहे. निश्चितच तुम्ही म्हटल्यावर मी लगेच बोललो ना. लगेच बोललो कारण मला कोसबाड आठवलंच लगेच. आणि मुंबईला आलात, हा. तुम्ही फार मोठे आहात, पण तुमची जर का पायधूळ माझ्या घराला लागली तर माझ्यासारखी भाग्यवान मीच. मी आणि मोठा त्यावेळेला मी माझ्या मी मोठा नाही बरं का, एवढं लक्षात ठेवा. मी मोठा नाही, मी तुमच्यातलाच आहे. निश्चित मला जमलं त्यावेळेस ते येईन निश्चित. हा, डोंट वरी. मी हो, मी मोठा नाही. पत्ता तुम्हाला देईन, नक्की पाठवून द्या देईन. पत्ता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, खरा मोठा माणूस तोच असतो की ज्याला तो स्वतः मोठा वाटत नाही आणि समोरच्याला तो मोठा वाटतो. ह्यातच तुमचं मोठेपण सर आहे. बघा किती सुंदर. सुधाताई, तुम्ही आजारी नसतात ना तर तुम्हालाच मी इथे हे बोलायला बोलवलं असतं. पण ठीक आहे, पुढच्या वेळेस आणि यासाठी तुम्हाला ठणठणीत बरं व्हायचंय. म्हणजे तुम्ही या ठिकाणी छानपैकी बोलू शकाल, रसग्रहण करू शकताय आणि सुंदर तुम्ही खूप छान तुमचंही मत तुम्ही छान व्यक्त केलं. या ठिकाणी धन्यवाद, आमच्या धन्यवाद, अनेक धन्यवाद. व्यक्ती आलेल्या आहेत. आदिशक्ती गुरुकुलच्या आमच्या माझ्या भगिनी, मैत्रिणी सगळं काही त्याच आहेत बरं का. भगिनी पण, मैत्रिणी पण, जीवाभावाच्या मैत्रिणी ह्या सगळ्या आहेत आमच्या. आणि त्याचप्रमाणे माझे विद्यार्थी आहेत. आणि म्हणजे किती बोलू असं मला झालेलं आहे खरं म्हणजे. या ठिकाणी मी आभाराकडे वळण्याच्या अगोदर मी या ठिकाणी सर जे बोलले त्याचं फक्त थोडंसं मी या ठिकाणी मग सांगते की सरांनी जे गणपतीचं उदाहरण दिलं ना, तर असं प्रत्येक व्यक्तीला आता असं वाटायला लागतंय, म्हणजे मला तरी आतून मला असं वाटतंय की आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती म्हणजे असा एक दगड आहे आणि त्या दगडामधला गणपती जर का प्रत्येकानं तयार केला ना, व्हेरी गुड. क्या बात आहे. एवढं झालं तरी पुष्कळ झालं. माझं आजचं व्याख्यान तर प्रत्येक सफल. व्यक्ती सुखी होणार आहे. प्रत्येक व्यक्ती दुःखी कोणी राहणार नाहीये. आणि सुखी माणसाचा सदरा हा असा इथे सापडतो. आणि म्हणूनच सरांचे विचार खूप मोठे आहेत की आपण जे म्हणतो या ठिकाणी की सर म्हटले की मी मोठा नाही. तुम्ही पैशाने मोठे आहात की नाही हे हा विषय नाहीये. तुमचे विचार, तुमचे संस्कार यांनी तुम्ही मोठे आहात आणि म्हणून आमच्यासाठी तुम्ही मोठे आहात. अशी व्यक्ती आम्हाला या ठिकाणी लाभली आणि म्हणून मला खूप मनापासून आनंद होतोय. आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्या विजयाताई जकातदार यांच्याबद्दल एक आठवण सांगायची आहे. आणि ती म्हणजे विजयाताईंचा माझं बोलणं, प्रत्यक्ष बोलणं मागील 8 दिवसापासून आहे. पण विजयाताईंच्या हातची कॉफी मात्र मागील 2-3 वर्षापासून आम्ही तिथून पिऊन येतो. सरांशी बोलण्यामध्ये इतके मग्न होतो आम्ही की ताईंच्या बरोबर बोलणं राहून गेलं. खरं तर ही आमची चूक झालेली आहे. परंतु त्यामध्ये सरांचे विचाराने आम्ही भारावून गेलेलो असतो तर कधी ताईंच्या बरोबर बोलणार.
आणि त्यामुळं अशी ही पाठिंबा देणारी ताई ही सरांच्या आयुष्यात आहे आणि ती आता आमच्याही आयुष्यात आहे. म्हणून विजयाताईंचे तुमचे खूप आभार. तुमच्यासारखीच पुढची पिढी तुम्ही घडवत आहात. आज पल्लवीताई आलेल्या आहेत. पल्लवीताईंचं भाषण मी ऐकलंय, संपूर्ण लक्षात राहिलेलं आहे. आल्याच मी सांगितलं, गुरु राहू या विषयावरचं भाषण ऐकलेलं आहे. त्याप्रमाणे मी स्वतः ऑब्झर्वेशन केलेलं आहे. खरंच गुरु राहू हा योग, त्याच्या अगोदर आम्ही गुरु राहू योग वाईट मानत होतो. परंतु पल्लवीताईंनी जेव्हा सांगितलं गुरु राहू योगाचे चांगले परिणाम, आणि मग मी ते पत्रिकांमध्ये शोधायला लागले. आणि असे गुरु, अशी माणसं जर का आपल्या ज्योतिषशास्त्राला लाभली ना, तर ज्योतिषशास्त्र फार पुढे जाणार आहे. आणि म्हणून सर खूप छान, खूप मनापासून तुमचे धन्यवाद. आणि विजयाताई, पल्लवीताई, आमच्या सुधाताई सुळे, चंद्रकलाताई कहाणे, आमचे सर्व विद्यार्थी वर्ग, आमच्या शुभांगी आरती पण आलेली आहे बाबा. आरती पण आलेली आहे. आरतीताई, अरे आरतीताई, ते माझी मानस कन्याच आहे, ते कन्याच आहे. हो हो, दोन्ही तुम्ही आलात, खूप मनापासून बरं वाटलं ताई. आरतीताईंचा माझाही खूप छान परिचय आहे. म्हणजे सांगू का तुम्हाला की सरांच्या सहवासात येणारी व्यक्ती ना सरांसारखी घडते. म्हणजे परीस म्हणजे काय हे या ठिकाणी समजून घ्या तुम्ही. आणि मी आरतीताईंशी त्यांच्या बरोबर बोललेले आहे. मी पल्लवीताईंच्या बरोबर बोललेली आहे. जयश्रीताईंच्या बरोबर मी आता बोलते आहे. ह्या सगळ्या व्यक्ती एका साच्यातून काढल्यात की काय. म्हणजे बघा हे परीस कोण आहे. मी इतकी भरभरून पहिल्यांदा बोलतीये. आणि मी जे बोलते ना, माझं स्वामी कृपा की मी खरं तेच बोलते. मी कधी एक शब्दही इकडे बोलत नाही. एखादी व्यक्ती नाही आवडली तर मी डायरेक्ट पण सांगू शकते की मला नाही आज ह्या गोष्टी पटल्या नाही म्हणून. परंतु ते मला खरंच मनापासून खूप आवडलं. सर्वांनाच खूप भरून आलेलं असेल. आणि खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. अशाच पद्धतीनं तुमचं मार्गदर्शन नेहमी चालू ठेवा. काहीतरी पुन्हा येईन, एकदा वेगळा विषय घेऊन येईल तुमच्याकडे. गुणमेलनचा विषय एकदा बघूया आपण छानपणे. चालेल चालेल, गुणवेलूंचा विषय. झालं तर आलं